हाय नमस्कार, एकतास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे मटनचा रस्सा भाजी। या ठिकाणी श्रावण संपलेला आहे, तर मग या ठिकाणी आपण मटनचा आपण रस्सा करणार आहे। या ठिकाणी मटन आपण अर्धा किलो घेतले, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे, मोठा कांदा एक घेतलेला आहे बारीक चिरून। लसणाचा एक कांदा आपण घेतलेला आहे, आलं घेतलं आहे साधारणतः हा 1 चमचाभर आहे, म्हणजे अर्धा तुकडा घेतलेला आहे। तमालपत्र आहे, मिरं आणि लवंग आहे, खसखस घेतली आहे पाव चमचा। या ठिकाणी खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे। प्रथमे सगळं आपण भाजून घेणार आहोत। तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे, प्रथम कांदा भाजून घेऊया। कांदा आपला गुलाबीसर होत आहे तोपर्यंत आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। साधारणतः 2 ग्लास पाणी आपण घेतलेलं आहे, गरम करून घ्यायचं आहे। कांदा गुलाबीसर झाला की आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हलका लालसर झालेला आहे, मी प्लेटमध्ये काढून घेते। कांदा आपण काढून घेतला आहे, तेल आहे पॅनमध्ये तव्यामध्ये। आता यामध्येच आपण खोबरं, आले लसूण, तमालपत्र, लवंगा हे सगळंच आपण ॲड करणार आहे आणि हे पण छान गुलाबीसर आपण भाजून घेणार आहे, हा मीडियम हाय फ्लेमवर। यामध्ये आपण तमालपत्रही घातलेलं आहे, लवंग, मिरं, आलं लसूण, लसणाचा एक कांदा घेतलेला आहे आपण अख्खा, जेणे लसणाने छान टेस्ट येते। छान गुलाबीसर करून घ्यायचं, 1-2 मिनटं लागतं याला। हलवत राहिल्यामुळे ते करपतही नाही आणि सगळ्या बाजूने आपण गुलाबीसर करून घेऊया। खसखस जी आहे अर्धा चमचा ती पण याच्यामध्ये आपण ॲड केली आहे। पाहू शकता तुम्ही खोबऱ्याचाही कलर बदलला आहे, छान भाजलेला आहे, तेलामध्ये परतून घेतले सगळे मसाले। या ठिकाणी गॅस बंद करूया आणि या ठिकाणी आपले गरम पाणीही झालेलं आहे, उकळी आली आहे, बंद करून घेते। एका साईडला आपण आता कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। ते जे आहे खोबरं कांद्याचं जे वाटण आता पण करून घ्यायचं आहे मिक्सरला। थोडं हलकं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला फिरून घ्यायचं। या ठिकाणी तमालपत्रही आपण घ्यायचं आहे, हे पाहू शकताय मिक्सरमध्ये छान आपण हे भाजल्यामुळे त्याचीही छान पूड होते। आता सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करू। याची आता पेस्ट करून घेऊया आपण। हलकं पाणी घालूया, साधारणतः 2 चमचे। तर अशा प्रकारे आपण थोडा अर्धा फुलपात्र पाणी घातलं आहे आणि छान अशी पेस्ट करून घेतली आहे। कुकर आपला गरम झाला आहे, तेल घेऊया। साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतले, कारण आपण चमचमीत असं मटण रस्सा करणार आहे। तर या ठिकाणी तेल आपलं गरम होऊ दे। जिरे घालूया, एक मोठा कांदा हे वाटण आता यामध्ये आपण घेऊया। कांदा गुलाबी झालेला आहे, निम्म वाटण आपण घेणार आहोत। हळद, मटण मसाला साधारणतः 1 चमचा। मसाला छान 2 मिनटं परतून घ्यायचा। मसाला छान 2 मिनटं परतला आहे, आता ह्याच्यामध्ये आपण मटण घालूया, मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ मिक्स करून घेऊया, झाकण ठेवूया, 1-2 मिनटं वाफ काढूया। वाफ छान आलेली आहे। गरम पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे। उकळी आली की आपण याला झाकण लावून घेणार आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या काढणार आहे। या ठिकाणी मटण असल्यामुळे थोडा वेळ लागेल, त्यामुळे आपण साधारणतः 4 शिट्ट्या काढणार आहोत। 4 शिट्ट्या आपण काढायच्या आहेत। कुकरच्या आपल्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत हे आपण जे लिंब वाटण आपण ठेवलेलं आहे फोडणीसाठी एका वाटीमध्ये ट्रान्सफर करूया। वाटण आपण काढून घेतले आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठा टोमॅटो आणि 1 मोठा कांदा आपण फिरवून घेणार आहे, पेस्ट करून घेणार आहात। तर फोडणीसाठी आपल्या ही कांदा टोमॅटोची पेस्टही झाली आणि वाटणही आहे। तर आता कुकर आपल्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत, आपण 4 ते 5 शिट्ट्या केलेल्या आहेत। आणि आता जर कुकर आपलं थंड होते, 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर आपला थंड झाला आहे आणि आता आपलं मटण शिजलेलं आहे आणीपाणी।
कढई गरम झाली, तेल घेऊया. जिरे, काळं वाटण, 1 मिनिटभर परतून घ्यायचे. कांदा टमाट्याची पेस्ट, हळद, मटण मसाला 1 चमचा मिक्स करून घेऊया. लाल तिखट, मसाले छान भाजून घेतले. छान 2 ते 3 मिनटं आपण छान भाजून घेतले. तेल सुटलेलं आहे. हे मटण जे आपण याच्यामध्ये ॲड करूया. मिक्स करूया. चवीपुरतं मीठ. मगाशी आपण मीठ घातलेलं, त्यामुळे मीठ बेताने साईड करायचं. आणि उकळी आलेली आहे आपल्या. कोथिंबीर वरतून घालू. झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं छान शिजू देऊया. अजून एक वाफ काढूया छान. 5 मिनिटं झाले आणि पाहू शकता छान असं आपला रस्सा झालेला आहे मटणचा. तर आपला हा मटण रस्सा तयार आहे. सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला झणझणीत हा मटण रस्सा झालेला आहे. कसा झाला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.